रामकृष्ण हरी मंडळी, येत्या शनिवारी म्हणजेच 12 एप्रिलला हनुमान जयंती आहे. तर हनुमानाची सेवा आपण बघणार आहोत, उपाय बघणार आहोत. पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सिम भक्त, ते चिरंजीवी आहेत. तेवढेच नाही तर त्यांचा रामभक्तांवर काही संकट येईल, त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील, हे त्यांनी श्रीरामांना वचन दिले होते. आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्यांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय दिला आहे. हा उपाय सलग 11 दिवस करावा असे सांगितले आहे. 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने उपाय कोणता आणि कसा करावा, त्याचे काय नियम आहेत का, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तो उपाय म्हणजे हनुमान चालीसा हे स्तोत्र. संत तुलसीदास यांनी हनुमान चालीसाचे स्तोत्र लिहिले आहे. हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे. मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील काही 11 नियम आहेत, काही अटी आहेत. पुढील नियम 11 दिवस आवर्जून तुम्हाला पाळायचे आहेत. या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल ते आपण बघणार आहोत. हनुमान चालीसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही, तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही साधे सोपे नियम आहेत, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा कोणत्याही मंगळवारपासून सुरू करू शकता. आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होणार नाही. स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रगट करावी. हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो. म्हणून पहाटे 4 ते 6 या दरम्यान उठून स्नान करून जागा स्वच्छ करावी, जागा स्वच्छ निवडावी. हनुमंताची मूर्ती नसेल तर किंवा फोटो, प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावी. गूढ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. शांत मनाने, शुद्ध अंतकरणाने, शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्राचं पठण सुरू करावं. इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा रोज म्हणावं. रोज 11 वेळा सलग 11 दिवस हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचं आपलं नाव घ्यायचं आहे. 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र देखील म्हणायचं. कारण त्या स्तोत्रामुळे हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील, असा त्यांनी शब्द दिला आहे. लक्षात ठेवा, देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते सुख चिरंतन टिकणारे आहे. तसेच दुसऱ्याचे अहित चिंतू नका. हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे कधीही वागू नका. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा. आणि हा उपाय तुमच्या मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा. सदरूपासना जी सांगितली ती मनोभावे केली असता निश्चित स्वरूपाचंच तुम्हाला त्याचा लाभ होईल, असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. तुम्हाला जर व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण